राम बंधू भगिनींनो, योजनेत पुन्हा बदल होणार, पडताळणी सुरू। या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खबर, तर जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ। 2100 रुपये कुणाला मिळणार याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाकरिता सुरू केलेली माझी लाडकी बहीण योजना ही सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे। महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, सामाजिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी योजना सध्या नव्या वळणावर आहे। विशेषतः 27 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या नवीन अपडेटनंतर या योजनेच्या महत्त्वपूर्ण अंमलबजावणीत बदल होणार आहे। योजनेची मूळ संकल्पना आणि उद्दिष्टे अत्यंत स्पष्ट आणि स्तुत्य आहे। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा 1500चे अनुदान देऊन त्यांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक अडचणींना सामोरे जाण्यास मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। विशेषतः ग्रामीण भागातील महिलांसाठी ही योजना वरदान ठरली आहे, कारण या भागात आर्थिक विषमता आणि दारिद्र्याचे प्रमाण अधिक आहे। योजनेची प्रमुख उद्दिष्टे पाहता महिला सक्षमीकरण हे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट आहे। आर्थिक स्वावलंबन हे महिला सक्षमीकरणाचे एक प्रमुख पाऊल आहे। या योजनेद्वारे महिलांना मिळणारे नियमित आर्थिक सहाय्य त्यांना आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम बनवते। त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा हा दुसरा महत्त्वाचा पैलू आहे। उत्पन्नाची हमी असल्याने महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्यास मदत होते। परंतु अलीकडच्या काळात या योजनेच्या अंमलबजावणीत काही त्रुटी आढळून आल्या आहेत। योजनेचा गैरवापर झाल्यास च्या तक्रारी वाढल्या आहेत। अनेक अपात्र महिलांनी योग्य पडताळणीशिवाय या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलेले आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या घाईघाईच्या अंमलबजावणीमुळे पात्रतेची योग्य तपासणी न करता अर्ज मंजूर केले, याचा परिणाम म्हणून राज्याच्या तिजोरीवर अनावश्यक आर्थिक बोजा पडला आहे। या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने पुनर्पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। या पुनर्पडताळणी मागील प्रमुख कारणे स्पष्ट आहेत। सर्वप्रथम, योजनेचा गैरवापर थांबवणे हे महत्त्वाचे आहे। खऱ्या अर्थाने गरजू असलेल्या महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचला पाहिजे। दुसरे, राज्यातील तिजोरीतील निधीचा योग्य वापर होणे आवश्यक आहे। तिसरे, लाभार्थींच्या यादीत फक्त पात्र महिलांचा समावेश असावा आणि गरजू महिलांना प्राधान्य मिळावे। पुनर्पडताळणीची प्रक्रिया सुव्यवस्थित आणि पारदर्शक असणार आहे। जिल्हा स्तरावर ही प्रक्रिया राबवली जाणार। यामध्ये प्राथमिक तपासणीपासून ते अंतिम यादी प्रसिद्ध करण्यापर्यंतचे विविध टप्पे असतील। लाभार्थी महिलांनी याची पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागतील। घरगुती उत्पन्नाचे मूल्यांकन केले जाईल, त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल। या पुनर्पडताळणी प्रक्रियेचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम दूरगामी असतील। सकारात्मक बाजूने विचार करता यामुळे खऱ्या गरजू महिलांना योजनेचा लाभ मिळेल। राज्याच्या तिजोरीवर अनावश्यक बोजा होणार नाही। इतर निधी विकास कामाकरिता वापरता येईल। या योजनेचा यशस्वी अंमलबजावणीसाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील। प्रथम, पुनर्पडताळणी प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य असली पाहिजे। दुसरे, या प्रक्रियेत गरजू महिलांना अनावश्यक त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। तिसरे, पुनर्पडताळणीनंतर योजनेच्या अंमलबजावणीवर सातत्याने देखरेख ठेवली पाहिजे। माझी लाडकी बहीण हो योजना महाराष्ट्र राज्यातील सक्षमीकरणाकरिता महत्त्वाचे पाऊल आहे। सध्या सुरू असलेली पुनर्पडताळणी प्रक्रिया ही या योजनेच्या दीर्घकालीन यशासाठी आवश्यक आहे। अर्थात तर सर्व योजनाधारकांना आता आपल्या अर्जाची पुनर्पडताळणीला समोर जावे लागणार आहे। आपण कागदपत्र तयार करून ठेवू शकता। व्हिडिओ एकमेकांना शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय शिवराय। प्लीज सबस्क्राइब।